नाशिकमधून मोठी बातमी। नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा राडा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिक पूर्व उमेदवार गणेश गीते आणि भाजपाचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटण्याच्या संशयावरून हाणामारी झाली आहे। या हाणामारीत गणेश गीते यांच्या कार्यकर्त्याची स्कॉर्पिओ गाडी फोडली आहे। पंचवटी परिसरात असलेल्या नागचौक येथील वरुण नदी पुलावर हा राडा झालाय। घटना घडल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पोलीस दाखल झाले। पंचवटी पोलिसांनी 2 ते 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। पैसे वाटपाच्या संशयावरून हा राडा झाल्याची माहिती मिळते। नाशिक पूर्वेत पुन्हा राडा झालाय। गीते ढिकलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। पैसे वाटपाच्या संशयावरून हा राडा झाला। या ठिकाणी पोलीस आपल्याला पाहायला मिळतंय। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे। गणेश गीते आणि राहुल ढिकलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची ही मोठी बातमी आहे। नाशिक पूर्वमध्ये हा राडा झालाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय। गणेश गीते आणि राहुल ढिकलेंच्या कार्यकर्त्यात राडा झालाय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर। नेमकं काय घडलंय? नक्कीच नाशिकच्या पूर्व मतदारसंघामध्ये असलेल्या गणेश चौक या ठिकाणी दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे। यात तुतारीचे जे उमेदवार जे आहेत गणेश गीते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राहुल ढिकले बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या आतमध्ये हा राडा झालेला आहे। खरं तर हा राडा पैसे वाटण्याच्या संशयावरून झाल्याचं प्राथमिक दर्शनी बोललं जात आहे। मात्र याबाबत पंचवटी पोलिसांनी 2 ते 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे पैसे मिळाले नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र हा सगळा राडा पुन्हा एकदा याच ठिकाणी पूर्व मतदारसंघामध्ये धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।